शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ. संस्कार. जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाही, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी शिदोरी आहे. कुटुंब फक्त एकत्र राहून नाही, तर एकमेकांसोबत वेळ आनंदात हसत हसत घालविण्याने बनते. प्रत्येक घरातील लहान मुलांचे आयुष्य हे एखाद्या रोपट्याप्रमाणे असते. जर त्या घरातील आईवडील समजूतदार तसेच संस्कारी असतील, तर ती त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी कसं वाढवलं तसं ती आपल्या मुलांवर संस्कार करतात. आईवडील जर आध्यात्मिक असतील, तर त्यांची मुले 100% आध्यात्मिक मार्गावर जातात, कारण त्या घरात कधीही नकारात्मक बोलले जात नाही, कधीही कोणाचे वाईट चिंतले जात नाही. या उलट जर वाईट परिस्थिती आली, तर न डगमगता त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे त्यांना शिकवलं जातं. त्यामुळे ज्यावेळेला ही मुलं मोठी होतात, त्यावेळेला अध्यात्म मार्ग स्वीकारतातच. पण जीवनात येणारी प्रत्येक संघर्ष ती पार करून यशस्वी होतातच. त्यामुळे जगात पैसा महत्त्वाचा नाही, तर त्या व्यक्तीकडे असलेले संस्कार महत्त्वाचे आहेत. आत्ताच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणसाला देवाने न मागता सर्व काही सुखसुविधा दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपलं आयुष्य जगताना कुठेतरी एक मनःशांतीसाठी अध्यात्म मार्गात असणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या वाट्याला आलेले भोग हे भोगूनच संपवायचे आहेत, पण निदान त्या भोगाची तीव्रता कमी करण्यासाठी मुखी श्री स्वामी समर्थ नाम असावे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.